नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। शेगांव पुलिस ने कल की बड़ी कार्रवाई, जिस पर कार्रवाई करते हुए तस्करी के लिए ले जाया जा रहा 2 क्विंटल 7 किलो गांजा पकड़ा गया, जिसमें एक आरोपी गिरफ्तार कर लिया गया और दूसरे आरोपी अंधेरे का फायदा उठाकर फरार हो गया। शेगांव थानेदार नितिन पाटिल को रात के समय शेगांव शहर में अन्य स्थानों पर प्रतिबंधित गांजा की तस्करी की जानकारी मिली। उन्होंने अपने वरिष्ठों के आदेश पर जाल बिछाया और शेगांव नगर पालिका के डंपिंग गोडाउन के पास छापा मारकर अन्य सामग्री को कब्जे में ले लिया, जबकि दूसरा आरोपी अकोला जिले के पिंपलखुर्द में रहने वाला नाग गुलजार शेख अंधेरे का फायदा उठाकर फरार हो गया। शेगांव से मनोज सनानसे की रिपोर्ट। आमचा पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील डम्पिंग ग्राउंड जे आहे, डम्पिंग यार्ड जे आहे, त्याच्या पाठीमागे काही इसम गांजा घेऊन येणार आहेत आणि विक्री करणार आहेत। या माहितीवरून आम्ही व आमचा पोलीस स्टेशनचा स्टाफ, डीबी स्टाफ आम्ही एक ट्रॅप लावला आणि त्या ट्रॅपमध्ये आम्हाला नमूद आरोपी हे मिळून आले। तरी त्या ठिकाणाहून एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला। रात्री पहाटेची वेळ असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन पळाला तो। त्याची गाडी आम्हाला टू व्हीलर जी वापरती टू व्हीलर आहे त्याची ती सापडली आहे, त्याच्यामुळे आम्हाला तो निष्पन्न झालेला आहे आरोपी। आणि या आरोपींकडून आम्ही गांजा जवळपास 207 किलोचा गांजा आम्ही पकडलेला आहे, जप्त केलेला आहे। आणि या सर्वांची एकूण जवळपास 42 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। सदरची कारवाई आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सो विश्व पानसरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय अपर पोलीस अधीक्षक सो बुलढाणा व खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेखाली त्यांच्या याच्यानुसार आम्ही केलेली आहे। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।